खूप झालं स्टोरी टेलिंग. आता ही रिअल लाईफ स्टोरी आहे का? बाळ झाल्यानंतर प्रत्येकच आईला वाटत असतं, की आपल्या बाळाला आपलंच दूध मिळावं, आपल्याला भरपूर दूध असावं, जेणेकरून आपलं बाळ कधी फॉर्म्युल्यावरती डिपेंड नसावं किंवा बाहेरच्या कुठल्याही दुधावरती डिपेंड नसावं. हे अगदीच खरं आहे, पण तितकंच खरं आहे, की जसं दूध असणं गरजेचं आहे, तसं सोडवणं तेवढंच कठीण आहे. माझा मुलगा आता 1.5 वर्षाचा झाला आहे. मी खूप प्रयत्न केला होता त्याचं नॅचरली दूध बंद करायचं, पण ते माझ्याकडून पॉसिबलच झालं नाही. शेवटी मला डॉक्टरांची मदत घेऊन ते दूध सोडवायचा प्रयत्न करावा लागला आणि त्याच्यातच माझी तब्येत इतकी खराब झाली होती. अक्षरशः मला सकाळी उठताही येत नव्हतं. इतका वीकनेस आला होता. पण पण त्याचं दूध सोडवणंही गरजेचंच होतं. तो दिवसभर डे केअरला असल्यामुळे दिवसाचा मला काहीच प्रॉब्लेम होत नव्हता. पण रात्रीचा तो खूप त्रास देत होता आधी मला. त्यामुळे डॉक्टरांची मदत घेऊन मी शेवटी त्याचं दूध बंद करायचा निर्णय घेतलाच होता. आता तब्येत बरी नाही त्याच्यामुळे घरून तर काम केलं, पण घरातली कामंही करावीच लागतात. ऑफिसचं काम केलं, घरातली कामं केली, गावावरून थोडासा वानोळा आला होता, तो सगळा निवडून ठेवला आणि त्याचबरोबर वेळ मिळेल तसा आरामही केला. मूल झाल्यानंतर थोडं का होईना आपण स्वतःकडे तेवढं दुर्लक्ष करतो, पण ते केलेलं दुर्लक्ष परत आपल्याच वाटी भोगायला येतं, हे मला खरंच जाणवलं आहे आता. प्रॉपर झोप नाही, खाणं नाही. ह्या गोष्टी ऐकायला कितीही लहान वाटत असेल, पण पुढे जाऊन त्याचा बॉडीवरती खूप जास्त इफेक्ट होतो हे मला खरंच जाणवलं आहे. दिवसभराची सगळी कामे आवरून आम्ही संध्याकाळी हॉस्पिटलला गेलो आणि गोळ्यांबरोबर माझ्या दिवसाचा शेवट केला. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.